काही मोतीबिंदूमध्ये असं होतं की ऑपरेशन झाल्यावर किंवा करताना असं आढळतं की त्याला सपोर्ट खूप कमी आहे हो. आणि त्यामुळे बऱ्याचदा मग मोतीबिंदूचा काही भाग किंवा पूर्ण मोतीबिंदू सुद्धा मागे म्हणजे पडद्याच्या साईडला जाऊ शकतो. तर अशा वेळी नेमकं पडद्याचे स्पेशालिस्ट कशा प्रकारे त्याला ट्रीटमेंट करतात आणि त्यावेळी मग ते मोतीबिंदू काढतात आणि मग लेन्स पण त्याच वेळी बसवतात का? कशी ट्रीटमेंट होते? जसं आता मी तुम्हाला सांगितले, काही मोतीबिंदू पिकल्यानंतर किंवा काही मोतीबिंदू ज्या आपण बॅगमध्ये लेन्स टाकतो त्याच बॅगला जर मोतीबिंदू झाला असेल तर कधी त्याच ऑपरेशनच्या वेळेस किंवा मोतीबिंदूच्या वेळेस लेन्स टाकणं अवघड असतं. किंवा समजा मोतीबिंदू ज्या बॅगला झालेला आहे त्या बॅग सहित मोतीबिंदू खाली पडद्यावरही पडू शकतो. अशा वेळेस पडद्याचे डॉक्टर काय करतात, तर पडद्याचं ऑपरेशन करून जो मोतीबिंदू तुमचा पिकलेला मोतीबिंदू आहे किंवा थोडासा मोतीबिंदूचा काही भाग जो पडद्यावर पडलेला आहे त्याचं ऑपरेशन करून ते काढतात आणि अशाच वेळेस त्याच ऑपरेशनमध्ये आपण दुसरी लेन्सही टाकू शकतो. त्याच्यामुळे असं नाहीये की मोतीबिंदू खाली पडला किंवा मोतीबिंदू खूप पिकल्यामुळे लेन्स टाकता येत नाही हा गैरसमज आहे. तर आपण लेन्स टाकू शकतो. म्हणजे थोडक्यात एक सेकंड स्टेपमध्ये आपण हो. ऑपरेशन करून या गोष्टी ठीक करू शकतो. मला वाटतं पडद्याचे जे आता नवनवीन ऑपरेशनचे प्रकारही आलेले आहेत आणि लेन्सेसही नवीन मिळालेले आहेत आणि त्याच्यामुळे याचे रिझल्ट सुद्धा खूप हो. त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे. त्यामुळे अशा रुग्णांना ज्यांना मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर सुद्धा क्वचित ज्यांना त्रास असतो आणि अशा प्रकारचे त्रास होत असतील तर त्याला आपण ट्रीटमेंट नक्कीच व्यवस्थित करू शकतो. त्यामुळे रुग्णांनी लगेच घाबरून जायची काहीच गरज नाही.